नमस्कार. लोकसेवा वार्तामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. वांगणी गावातील शाळा क्रमांक 2 मधील राजकुमार पाटील नावाचा शिक्षक वेळोवेळी इलेक्शन जनगणनेची कारणे देत गेले 1 वर्षापासून शाळेमध्ये गैरहजर राहत असून या शाळेत 3च शिक्षक असून त्यातील राजकुमार पाटील हे वर्षभर गैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. वर्षभर कोणती जनगणना व कोणते इलेक्शनची कामे असतात याची चौकशी शिक्षण विभागाने करावी. जर शिक्षण विभागाने पाटील यांची नियुक्ती दुसऱ्या कामासाठी केली असेल तर त्या जागी दुसऱ्या शिक्षकाची नियुक्ती शिक्षण विभागाने का केली नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. तरी राजकुमार पाटील या शिक्षकाची चौकशी शिक्षण विभागाने तातडीने करावी. जाणून बुजून हा शिक्षक गैरहजर राहत असेल तर याचे तात्काळ निलंबन करावे अशी मागणी मनसेचे विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष जयेश केवणे यांनी केली आहे. प्रतिनिधी विश्वदीप गायकवाड, लोकसेवा वार्ता, वांगणी. ही जिल्हा परिषदेची वांगणी क्रमांक 2 ही जी शाळा आहे, आम्ही वारंवार इथे येऊन चौकशी करत असता आम्हाला 2च शिक्षक बघायला मिळतात. शिक्षक संख्या आहे आता 3, गरज आहे 4 शिक्षकांची, पण 3 शिक्षक शासनाने दिलेत, त्यापैकी 2च शिक्षक हजर असतात आणि त्यासुद्धा त्यांना एक प्रभारी म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे, साळवी मॅडम, आणि त्यांना बाकीचे पण काही कामं सरकारी दिलेली जातात. आणि एक शिक्षक आहे ती इयत्ता 7वी म्हणजे 1ली ते 7वी असे पटसंख्या जवळजवळ 80 मुलांची आहे आणि एवढ्या पटसंख्येमध्ये 2 शिक्षिका शाळा सांभाळतात. त्यांच्याबद्दल आमची कसलीही तक्रार नाही, कारण त्या दोन्ही शिक्षकांनी सर्व मुलांचा अगदी व्यवस्थित अभ्यासक्रम घेणं, त्यांचं खेळ वगैरे किंवा इतर त्यांचे जे काही शासकीय कार्यक्रम असतात, जे जबाबदारी असते ती व्यवस्थित पार पाडतात. पण आमची एकच तक्रार आहे की राजकुमार पाटील हा जो शिक्षक आहे गेले वर्ष झाला जूनपासून जो गैरहजर आहे ते आत्तापर्यंत गैरहजर आहे. मुलांच्या परीक्षा चालू होत्या, आम्ही मॅडमला तक्रार केली, मॅडम तुम्ही दोघीच आहेत, मुलांच्या परीक्षेचं काय, त्यांच्या अभ्यासाचं काय, तर मॅडम बोलतात नाही आम्ही करतो आहे. पण जेव्हा पाटीलला आम्ही विचारतो तेव्हा सांगतो की मॅडम आम्हाला विधानसभेचं काम आहे, आम्हाला पंचायत समितीचं काम आहे, आम्हाला कुठं लोकसभेचं काम आहे, असे काही कारणं सांगून तो माणूस गैरहजर राहतो. जवळजवळ 2024मध्ये जूनमध्ये शाळा चालू झाली, जून 15 तारखेपासून जी शाळा चालू झाली त्या माणसाने फक्त 8 दिवसच इथे हजर राहिलेले. तेव्हापासून ते नाही आहे, ते अजूनपर्यंत नाही आहे. पण आमच्या मुलांच्या एवढं शिक्षणावर परिणाम होतो आहे. आज 2 शिक्षक एवढे काय वर्ग शिकवणार, आज 7 वर्ग आहेत, कसं शिकवणार? त्या शिक्षकांच्या सुद्धा डोक्याला ताप झालेला आहे. प्रत्येक वेळेला जे मुख्याध्यापक आहे त्यांना बाहेर जावं लागतं, मीटिंगला जावं लागतं. एक शिक्षक एवढे सगळे वर्ग हँडल करते आणि जवळ आता परीक्षेचा टाईम आहे, ती एक मॅडम आजारी आहे, त्यांच्यामुळं आज वर्गांना किती प्रॉब्लेम होतो. त्यांना ह्या वर्गाच्या परीक्षा घ्यावं लागतात, त्या वर्गांच्या परीक्षा घ्यावं लागतात. जवळजवळ त्यांच्या डोक्याला एवढा ताप आणि आज 2 शिक्षक असल्यामुळे शाळेचं एवढं नुकसान होतं आहे, त्यांच्या शिक्षणावर खूप परिणाम होतो आहे. आम्हाला ते शिक्षक नकोच आहेत आणि आम्हाला दुसरे कोणीतरी बदली करून या शाळेमध्ये द्या. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विभाग अध्यक्ष, वांगणी क्रमांक 2 वॉर्ड क्रमांक 2मध्ये ही 2 नंबरची शाळा आहे. जीवन चोरगडे सदर तक्रारदार काका यांनी आमच्याकडे रितसर तक्रार दिली होती की या शाळेमध्ये 2च शिक्षक आहेत, 7वीपर्यंत शाळा शिकवली जाते, त्यांच्यावर अतिशय ताण येतो आहे आणि एक भरपगारी राजकुमार पाटील हा सतत गैरहजर राहतो आहे आणि अनेक कारणं देतो आहे शासकीय कामांची. याला सरसकट निलंबित करावं, याची चौकशी लावावी ही शासनाकडे आता आमची मागणी आहे.